काँग्रेसच्या नगरसेवकांनी अखेर भाजपचं उपरणं गळ्यात टाकत कमळ हाती घेतलं। नवी मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला। ज्या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यात प्रदीप नाना पाटील, दर्शना पाटील, अर्चना पाटील, हर्षदा पाटील, तेजस्विनी पाटील, विपुल पाटील, मनीष म्हात्रे, धनलक्ष्मी जयशंकर, संजीवनी देवडे, दिनेश गायकवाड, किरण राठोड आणि कबीर गायकवाड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। काँग्रेसने आम्हाला विश्वासात घेतलं नाही असा आरोप प्रदीप पाटील यांनी केला। तर विकासासाठी काँग्रेसचे नगरसेवक आमच्यासोबत आल्याचं रवींद्र चव्हाण म्हणाले। तिथला प्रत्येक प्रभाग आणि तिथले असणारी प्रत्येक विकासात्मक कामं ही मार्गी लागली पाहिजेत, त्या दृष्टिकोनातून सातत्याने प्रयत्न करणं हे भारतीय जनता पार्टीचं मूळ त्या ठिकाणी राहिलं। भाजपा सेनेच्या बालेकिल्ल्यात आणि आम्हाला ह्या पद्धतीने बाहेर ढकललं, कुठेतरी आमच्या पाठी कोणतरी हात म्हणून भाजपाने आम्हाला साथ दिली, हाक दिली आणि ती मी मान्य केली आणि विकासाच्या दृष्टीने आम्ही त्यांच्याकडे वळत झालो। अंबरनाथ नगरपालिकेत भाजप आणि काँग्रेसनं एकत्र येऊन सत्ता स्थापना केली। नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणुकीत भाजपच्या तेजश्री करुंजले पाटील विजयी झाल्या। सर्व सत्ता हाती घेण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेला बाजूला ठेवून ही हातमिळवणी करण्यात आली होती, पण त्यावर टीका झाल्यानं ती युती तुटली। काँग्रेसनं त्यांच्या नगरसेवकांना निलंबित केल्यानं त्यांनी थेट भाजपचा मार्ग धरला। त्यामुळे पुन्हा अंबरनाथ नगरपालिकेत भाजपचं वर्चस्व निर्माण झालंय। परिणामी अंबरनाथमध्ये काँग्रेस झिरो झाली आहे। त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी पक्षांतरावरून भाजपवर हल्लाबोल केलाय। निवडून आल्यानंतर काँग्रेसच्या 12 नगरसेवकांनी त्यांची भूमिका पक्ष म्हणून ठेवणे आवश्यक होती, मात्र त्यांनी ती भूमिका ही ठेवली नाही। त्यांनी थेट स्वरूपाच्या मध्ये भाजपमध्ये ला सपोर्ट जो केला हा चुकीचा आहे। अंबरनाथमधील हात मिळवणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली होती, त्यामुळे ती युती अखेर तुटली। पण याच मुद्द्यावरून संजय राऊतांनी सलग 2 दिवस आक्रमक पवित्रा घेतलाय। काँग्रेससोबत हात मिळवणी करणाऱ्या भाजपचं हिंदुत्व कुठे गेलं हा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला। महाराष्ट्र आणि देशात भाजप शिवसेनेला काहीही करणं शक्य असल्याचा टोला राऊतांनी लगावला। हे सगळे शेवटी पैशाचेच खेळ आहेत, दबावाचे खेळ आहेत। कोण कोणाच्या मागे जाईल सांगता येत नाही। जर भाजपा काय AIMची युती होऊ शकते, AIIMची, किंवा भाजपा अंबरनाथला काँग्रेसची युती होऊ शकते, तर देशाच्या महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपला काही शक्य नाही किंवा शिंदे गटाला काही शक्य नाही। काँग्रेसच्या निलंबित सर्व 12 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं त्यांच्यावर पक्षांतरबंदी कायदा लागू होईल की नाही असा प्रश्न निर्माण झाला। महाराष्ट्र नगर परिषद अधिनियम 1965 चे कलम 63(2)(ब) नुसार निवडणुकीनंतर ज्या आघाडी गट स्थापन होतात त्यांना महाराष्ट्र लोकल अथॉरिटी मेंबर्स डिस्क्वालिफिकेशन ऍक्ट याच्या तरतुदी लागू होत नाही। त्यामुळे अंबरनाथ विकास आघाडी निश्चितच या आघाडीला कायदेशीर अधिष्ठान आहे, परंतु यानंतर एकदा आघाडी स्थापन झाली त्यानंतर मात्र ह्या आघाडीला महाराष्ट्र लोकल अथॉरिटी मेंबर्स डिस्क्वालिफिकेशन ऍक्ट याच्या तरतुदी लागू होतात। भाजप आणि काँग्रेसचे नेते एकमेकांवर सातत्यानं टीका करतात। राज्यात असो की देशात या दोन्ही पक्षांची विचारधारा वेगळी असल्यानं ते कधी एकत्र आले नाही। मात्र देशात घडलं नाही ते अंबरनाथमध्ये घडलं। आता काँग्रेसचे नगरसेवक भाजपवासी झाले असले तरी जे घडलं ते सत्य आहे आणि एक राजकीय ऐतिहासिक घटना म्हणून त्याची इतिहासात नक्कीच नोंद होईल। संतोष गोरे, न्यूज 18 लोक।